साधनसामुग्रीचा अपुरा पुरवठा होत असणे, व्हीलचेअर, ट्रायसायकल, श्रवणयंत्र, काठी व इत्यादी साहित्य नियमित व पारदर्शक पद्धतीने वितरित होत नसणे, स्वावलंबन रोजगार प्रशिक्षणाचा अभाव असणे, दिव्यांग युवक युवतींसाठी कौशल्य शिक्षणाचा जो एक विषय अध्यक्ष महाराज, विकास स्वयंरोजगार योजना, बँक कर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन केंद्राची कमतरता असणे, शासकीय कार्यालय व सार्वजनिक योजना व बँक कर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन केंद्राची कमतरता असणे, शासकीय कार्यालय व सार्वजनिक इमारतीमध्ये सुलभता नसणे, रॅम्प, लिफ्ट, ब्रेक, फलक, दिव्यांगासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह याचा अभाव असणे याबाबत करावयाची कारवाई। अध्यक्ष महाराज, दिव्यांग कल्याणाच्या बाबतच पुन्हा एक आहे अध्यक्ष महाराज, त्याला ग्रामपंचायत स्तरावर परिषद स्तरावर दिव्यांग विषयक समिती कार्यरत नसणे, त्यामुळे शासनाने याबाबत करावयाची कारवाई। अध्यक्ष महाराज, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, अध्यक्ष महाराज मागच्या काळातही मी या विषयावरच हे आमचं मागणी आली होती अध्यक्ष महाराज की माझ्या मतदारसंघातील ITI ज्या आहेत त्या ITI नवीन कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून नवीन ट्रेड आणावे त्या पद्धतीचा एक प्रस्ताव पण माननीय मंत्री महोदयाकडे दिलेला होता, पण ते दिल्लीला गेलेला आहे, दिल्लीतून मान्यता व्हायची आहे अशा पद्धतीचं आणि 1 वर्ष आमचं वाया गेलं। तर काय असेल तर त्या पद्धतीचा मी तुम्हाला पाठपुरावा पण केला होता। तर त्यामध्ये कारण की आमच्याकडे ऑर्डनन्स फॅक्टरी आहे आणि त्याच्यामध्ये RDX तयार होतो देशामध्ये। आपल्याजवळ जेवढ्या ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत कुठेही RDX होत नाही, फक्त भंडारा जिल्ह्यात RDX तयार होतो आणि त्याच्यामुळे तिथं येणारी सगळी मुलं तेच म्हणलं की RDX आमच्याकडेच होतं आणि त्याच्यामुळे सागर RDX होतं आमच्याकडे, तर त्याच्यामुळे तिथेच इशारा करतोय पण ते समजत नाही सागर। अध्यक्ष महाराज, माझा मुद्दा याच्यामध्ये स्पेसिफिक असा आहे की मी जो ट्रेड मागच्या वेळेस सुचवलेला होता त्याच्यामुळे जे काही मुली त्या ठिकाणी येतात त्या ऑर्डनन्स फॅक्टरीला सगळे बाहेरचे येतात, UP, बिहार, पण स्थानिक मुलींना तो ट्रेड नसतो, त्याच्यामुळे त्या मुलांना संधी मिळत नाही, त्यामुळे तो एक भाग आहे। अध्यक्ष महाराज, माझं या निमित्तानं सकारात्मक उत्तर माननीय मुख्यमंत्रीच देतील आणि त्याच्यामुळे मला मग पुढे बोलायची काही आम्हाला संधी नाही, माननीय मुख्यमंत्री हे सगळे मान्य करतील असं मला विश्वास आहे। माननीय अध्यक्ष महोदय, विनियोजन विधेयकाच्या अनुषंगाने ज्या काही अर्थसंकल्पीय मागण्या आहेत त्या संदर्भात नियम 264(5) नुसार सन्माननीय सदस्य नानाभाऊ पटोले यांनी 5 सूचना आणि सन्माननीय सदस्य विजय वडेट्टीवारजी यांनी 4 अशा एकूण 9 सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि जयंतरावांनी मांडलेल्या सूचना या नामंजूर झाल्या असल्या तरी त्या विचारात घेऊन अध्यक्ष महोदय दोन्ही सन्माननीय सदस्यांनी या सूचनांमध्ये जे मुद्दे अंतर्भूत केले आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि निश्चितपणे शासनाच्या वतीनं त्या मुद्द्यांवर योग्य कारवाई आम्ही करू। या संदर्भात संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्याशी बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेण्यात येतील आणि 1 महिन्याच्या आत हे निर्णय दोन्ही सदस्यांना कळवण्यात येतील आणि जयंतरावचे जे मुद्दे आहेत हे नामंजूर असले तरी एक सिनियर सदस्य असल्यामुळे विशेष बाब म्हणून त्यांच्याही ती करू आणि त्यांच्याही मुद्द्यांना लेखी उत्तर कळवण्यात येईल। आता जयंतराव हे माजी विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यामुळे माझे शब्द मी वापस घेतो, पण तरी पुन्हा एकदा सांगतो की ठीक आहे देऊ आम्ही उत्तर। तरी प्रश्न असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक संमत विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 व 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 व 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। अध्यक्ष महोदय,
सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2026 सुद्धा संमत करावे असा आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2026 संमत करावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. आज आपल्या सभागृहाच्या सदस्या व माननीय मंत्री आदितीताई तटकरे यांचा वाढदिवस आहे. तरी सभागृहाच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. शासकीय विधेयक पुरस्थापनार्थ पुरवणी मागण्या मागच्या आता जे पुरवणी